Hello friends, today we are going to discuss about a new chapter in our syllabus, facts about English. Friends, in this chapter we discuss about some facts of English. Here, as you know, English is an international language. Therefore, everyone must learn English. It's very important. Here we talk about some facts that were untold. Okay? Let me start. The written form of language is not its real form. See what is said. The written form, language has a written form that we write. Okay, is not its real form. The speech is the real form of language. What is the real form of language? The speech. If we talk about which form of language comes first, written or spoken, then obviously spoken means speech came first and written later. So, speech is the रियल फॉर्म ऑफ लँग्वेज. जर भाषेबद्दल बोलत असताना रिटन लँग्वेज अगोदर आली की स्पीच म्हणजे लोक अगोदर बोलायचे की अगोदर लिहायला लागलेत, तर नक्कीच याचं उत्तर आहे लोक अगोदर भाषा बोलायला लागले. मीन्स स्पीच फॉर्म इज द रियल फॉर्म ऑफ लँग्वेज. सो writing is actually man's attempt to provide a visual and permanent shape to speech. Here, what is writing? What is writing? It is man's attempt to provide a visual and permanent shape to speech. Means man wants to store the speeches for future use. म्हणजे माणसांना काय करायचं होतं की भविष्यात आपण जे काही बोललेले आहोत त्याचा वापर करता यावा म्हणून ती भाषा त्यांना स्टोअर करून ठेवायची होती. आणि त्यासाठी माणसांनी काय केलं, दॅट दे इन्व्हेंटेड द रिटन फॉर्म. रायटिंग अँड स्पीच आर देअरफॉर टू डिफरंट फॉर्म्स. आणि म्हणून रायटिंग आणि स्पीच या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रायटिंग इज डिफरंट दॅन स्पीच. टू डिफरंट फॉर्म्स, टू डिफरंट स्किल्स अँड टू डिफरंट अचिव्हमेंट्स. मीन्स दे आर टोटली डिफरंट स्किल्स अँड डिफरंट अचिव्हमेंट्स. रायटिंग इज one of the skill and spoken is also one of the skill. That suppose you want to write well, you have to develop a skill. As we can see, a writer can write very well because he developed the skill. A speaker can give a good speech because he has speaking skill. So these are the two different skills. We have to work over them as we want the mastery. Speech cannot be stored except by means of modern machine like tape recorders. In the past, it was not possible to store the speeches, but nowadays, due to modern technology, now it has become easy to store the speeches by the use of modern means like tape recorder or any voice recorder. We can easily record the
speech. The speech can, however, be transcribed into written form by means of symbols signifying different sounds. So, when it was said that the speech form came first, what is came first? Speech form and later the written form. म्हणजे अगोदर स्पीच आली, भाषा लोक बोलायला लागलीत आणि त्यानंतर रिटन फॉर्म डेव्हलप झालं. तर अशा वेळेस जस्ट टू write the speeches, the symbols were invented or written. म्हणजे त्या स्पीचेस लिहून ठेवण्यासाठी जस्ट टू राईट द स्पीचेस, सो मीन्स ऑफ सिम्बॉल्स सिग्निफाईंग डिफरंट साऊंड्स. म्हणजे जे काही बोलत असताना वेगवेगळे साऊंड्स असतात, त्या साऊंड्सना समजण्यासाठी काही सिम्बॉल्स जे आहेत ते सिम्बॉल्स बनवण्यात आले अँड रिटन फॉर्म इज डेव्हलप. आणि त्या सिम्बॉल्सच्या मदतीने मग रिटन फॉर्म जे आहे ते डेव्हलप करण्यात आलं. इच प्रनाउन्सिएशन ऑफ ए साऊंड इज कॉल्ड फोन. म्हणजे जे काही आपण प्रनाऊन्स करतो, द प्रनाउन्सिएशन ऑफ ए साऊंड मीन्स वी प्रनाऊन्स ए साऊंड. म्हणजे एखादी शब्द बोलण्यासाठी आपल्याला एखादी म्हणजे साऊंड जो आहे तो साऊंड आपण बोलत असतो शब्द बोलत असताना. सो इच साऊंड, इच प्रनाउन्सिएशन ऑफ साऊंड इज कॉल्ड फोन. म्हणजे त्याला जे इच साऊंड आहे त्या इच साऊंडला काय म्हणतात? फोन म्हणतात. वेन इट इज रिटन इट इज कॉल्ड फोनेम. आणि जेव्हा ते साऊंड लिहिल्या जाते, प्रनाउन्सिएशन लिहिल्या जाते, इट हॅज ए लँग्वेज ऑफ रायटिंग साऊंड्स. दिस इज कॉल्ड ए फोनेटिक्स. त्याला फोनेटिक्स असं म्हणतात. तर वेन इट इज रिटन इट इज कॉल्ड फोनेम. तर जेव्हा ते लिहिल्या जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? फोनेम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वेन वी से अ मॅन, दिस अ इज वन फोन. आता जेव्हा आपण अ मॅन म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला साऊंड वापरतो अ, मग म, मग या, मग न, म्हणजे ते वाक्य बनते अ मॅन, वर्ड बनते अ मॅन. तर याच्यातला प्रत्येक एक साऊंड जे आहे, जसं अ इज ए वन फोन. When we say it once, when we write a man, we use 4 phones. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, अ मॅन असं लिहितो तेव्हा आपण 4 फोन्सचा वापर करतो. म्हणजे 4 साऊंडचा वापर करतो. ते 4 साऊंड कोणते आहेत? हे 4 साऊंड आहेत. म्हणजे पहिलं अ, हे अचं साऊंड आहे. मग त्याच्यानंतर म, हे मचं साऊंड आहे. त्याच्यानंतर म्या, म्हणजे हे जे आपण लिहिलेलं आहे ॲ, हे ॲ म्हणून साऊंड आहे. आणि मग त्याच्यानंतर न. म्हणजे आपण 1, 2, 3 आणि 4. म्हणजे अ मॅन म्हणत असताना आपण 4 साऊंडचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्या वर्डला काय म्हणणार की त्या वर्ड्समध्ये किती फोन्स आहेत? 4 फोन्स आहेत. देर आर 4 फोन्स. फोन्स मीन्स साऊंड. ओके. अँड the symbols for a, m, a and n, they are sounds of pronouncing that word a man. So here we pronounce. So it has a language of pronunciation. Different languages have different sounds and different symbols to represent them respectively. Different language has different sounds because there are many languages in all over the world. It is said that there are more than 7,000 different languages are spoken in all over the world, and different languages have different scripts, and therefore their symbols are also different. Sound of one language are not exactly identical or even similar to the sound of another language. So their sounds are also different. They are not similar. Sound of English are different from other language. Even sound of English, when we speak English, the sound is different from other language. त्याचं जे sound आहे ते इतर भाषापेक्षा वेगळं आहे. For example, if you can find
स्पीकिंग अ फॉरेनर speaking English by a foreigner and by any native Indian, you can see their sound pronunciation is quite different. जर एखादी ब्रिटिश इंग्रजी बोलत असताना जे साऊंड प्रोड्यूस्ड होतं आहे ज्या पद्धतीने ते बोलतात आणि एक इंडियन नेटिव्ह पर्सन जो आहे म्हणजे तो गुजराती असेल किंवा तमिळ असेल कन्नड असेल तो जर इंग्रजी बोलत असेल तर त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे वी कॅन फाइंड क्वाईट व्हेरी डिफरंट. तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की ते त्यांचं जे बोलणं आहे त्याचं जे साऊंड आहे प्रोनाउन्सिएशन आहे ते प्रोनाउन्सिएशन काय आहे वेगळं आहे. इट्स बिकॉज वी हॅव द प्रॅक्टिस ऑफ प्रोनाउन्सिंग सच अ साऊंड, कारण की आपल्याला त्या पद्धतीचे जे साऊंड्स आहेत ते बोलण्याची प्रॅक्टिस असते आणि वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये लोकांचं जे अटेम्प्ट्स असते साऊंडचं म्हणजे बोलताना जे काय ऑर्गन ऑफ स्पीचेस आपण यूज करतो आणि त्या ऑर्गन ऑफ स्पीचेसचा वापर करून जी भाषा आपण बोलतो त्यावेळेस त्यामध्ये जे काही सराउंडिंगमुळे किंवा वातावरणामुळे जे काही फरक आहे त्या फरकामुळे लोकांचे जे साऊंड्स असतात म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांची जी साऊंड असतात ती वेगवेगळी असू शकतात. हिअर इज ए स्मॉल चार्ट. इथं छोटासा चार्ट दाखवलेला आहे ज्यामध्ये काही साऊंड्स लिहिण्यात आलेले आहे. जसं तुम्ही सुरुवातीला बघू शकता प किंवा ब. प ब याला प्लॉसिव्ह अनव्हॉइस्ड व्हॉइस्ड असं म्हटलेलं आहे. बिलेबियल बिलेबियस म्हणजे तर लिप्सचा वापर केला आहे. बिलेबियस म्हणजे दोनही लिप्सचा वापर. प ब असं जेव्हा म्हणता तुम्ही प म्हणता you can find that you touch both the lips. ब म्हणताना सुद्धा आपण both the lips टच करतो म्हणून त्याला बिलेबियल असं म्हणतात. मला लेबियल डेंटल आणि म जे आहे त्याला बिलेबियल तर आहेच परंतु नॅसल सुद्धा म्हटलेलं आहे. नॅसल म्हणजे रिलेटिंग टू नोज. लेबियल मीन्स रिलेटिंग टू लिप्स. दीज आर दी ऑर्गन ऑफ स्पीचेस. म्हणजे आपण जेव्हा एखादी भाषा बोलतो लँग्वेज बोलतो आणि जे साऊंड आपण प्रोड्यूस करतो ते करत असताना आपला नाकाचा वापर होतो. काही शब्द आहे म न हे बोलत असताना आपण नाकाचा वापर करतो. त्याच्यानंतर प ब हे शब्द बोलत असताना आपण लिप्सचा वापर करतो. त थ असं म्हणत असताना आपण टंगचा जे ॲल्व्हेलर रिज आहे म्हणजे आपण जे म्हणतो की टंगच्या वरचा जो भाग आहे तो आपण वापरत असतो. म्हणजे वेगवेगळे ऑर्गन ऑफ स्पीच आहे. टंग आहे, टीथ आहे, व्हिओला आहे, ओके, वोकल कॉर्ड आहे किंवा नोज आहे. दीज आर द ऑर्गन ऑफ स्पीचेस. ही सगळी काय आहेत भाषेचे अवयव आहेत दॅट वी यूज वेन वी अटर ए sound. See, when we utter a word t, no, here we can see t, d. This is called alveolar. Alveolar means the upper ridge. म्हणजे जे रिज असते आपलं वरच्या दातांच्या मागचा भाग ज्याला रिज म्हणतो. हार्ड पॅलेट सुद्धा त्याला म्हटलं जाते. त थोडंसं पॅलेटच्या जवळ म्हणजे दाताच्या थोडंसं वर. त म्हणत असताना आपण टंग जे असते त्याला टिप करतो आणि टिप करून मग सडन म्हणजे आर्टिक्युलेशन असते. तर ही शब्द बोलत असताना साऊंड काढत असताना म्हणजे तुम्ही कोणत्या ऑर्गन ऑफ स्पीचला टच करत आहे म्हणजे टंग कोणत्या ऑर्गन ऑफ स्पीचला टच करत आहे आणि ते साऊंड प्रोड्यूस्ड करत आहे त्यानुसार त्याचं साऊंड जे आहे ते साऊंड प्रोड्यूस्ड होत असते. सो हिअर अ स्मॉल चार्ट इज सेड वेन वी प्रोड्यूस साऊंड्स. As said earlier, different languages have different symbols to represent corresponding sounds. म्हणजे जसं सांगितलेलं आहे की डिफरंट लँग्वेजेस हॅव डिफरंट सिम्बॉल्स म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळी सिम्बॉल्स असतात ती भाषा रिप्रेझेंट करत असताना.
सिम्बॉल्स फॉर हिंदी क इज डिफरंट फ्रॉम द बेंगोली सिम्बॉल्स ऑफ क. म्हणजे जर तुम्हाला हिंदीचा क जर लिहायचा असेल, हिंदी क है ना, हिंदीचा जर क लिहायचा असेल तर हिंदीचा क आपण कसा लिहितो, असा लिहितो क. पण जर सिम्बॉल्स ऑफ क इन बेंगोली, परंतु जर तुम्हाला बेंगोली भाषेमध्ये जर क लिहायचं असेल तर बेंगोली क जे आहे ते अशा पद्धतीने लिहिल्या जाते. तर हिंदी क जे आहे यामध्ये आणि बेंगोली क जे आहे यामध्ये, दिस इज बेंगोली क अँड दॅट इज हिंदी क. सो यू कॅन फाइंड देर इज ए डिफरंट इन सिम्बॉल्स. तर तुम्ही बघू शकता की सिम्बॉल्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, डिफरंट. ॲज अन आन्सर टू दिस प्रॉब्लेम देर हॅव बीन डिवाइज्ड इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट्स, ज्याला IPA म्हणतात, डिवाइज इंटरनॅशनल फोनेटिक्स अल्फाबेट्स. म्हणजे त्याच्यासाठी एक साऊंड जे असते ते साऊंडसाठी एक लँग्वेज बनवण्यात आलेली आहे जे IPAद्वारे मान्यता प्राप्त आहे. ज्या लँग्वेजला फोनेटिक लँग्वेज असं आपण म्हणतो. म्हणजे सिम्बॉल्स जे असतात, साऊंड जे असतात ते साऊंडची लँग्वेज असं म्हटलं जाते. दिस अल्फाबेट्स डू नॉट बिलॉंग टू एनी वन लँग्वेज, दे आर यूज फॉर साऊंड्स ऑफ ऑल लँग्वेज. म्हणजे ही जी सिम्बॉल्स आहेत दे आर यूज्ड फॉर साऊंड्स ऑफ ऑल लँग्वेज. म्हणजे जर तुम्हाला असं म्हणायचं असेल, जसं आपण चा सिम्बॉल काढलेला आहे, हा सिम्बॉल्स जो आहे चा, हा सिम्बॉल्स काय केला जाते, यूज फॉर ऑल लँग्वेजेस. म्हणजे हा सिम्बॉल्स जर म्हणायचा असेल तर हा सिम्बॉल्स सगळ्या लँग्वेजेससाठी आपण काय करणार, वापरणार. However, it is not necessary that all these alphabets will be found in every language. One language may have some of these, which the other may not have. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये काय असू शकतात, वेगवेगळे म्हणजे सिम्बॉल्स असू शकतात. It is not necessary that all these alphabets will be found in every language. म्हणजे ती जी अल्फाबेट्स आहेत त्या सगळ्या भाषेमध्ये भेटणं कठीण जाते. One language may have some of these which the other may not have. म्हणजे काही भाषांमध्ये काही साऊंड्स अल्फाबेट्स तुम्हाला भेटतील, काही भाषांमध्ये काही साऊंड्स किंवा अल्फाबेट्स तुम्हाला भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल, ग ऑफ मराठी इज नॉट फाउंड इन हिंदी अँड इंग्लिश. म्हणजे जसं मराठीत ग आपण लिहितो है ना, मराठीत जर आपण ग लिहिला, ग ऑफ मराठी, तर मराठीत आपण अशा पद्धतीने ग लिहितो. बट इट इज नॉट फाउंड इन इंग्लिश. म्हणजे ग हा साऊंड भेटत नाही. गच्या जागी आपल्याला काय भेटते, ज. म्हणजे ज हा साऊंड भेटतो आपल्याला, ज. झेडमध्ये आपण ज, जेमध्ये सुद्धा आपल्याला ज भेटते. पण ग आहे ना, ग हे साऊंड जे आहे ऑफ मराठी इज नॉट फाउंड इन हिंदी अँड इंग्लिश. सिमिलरली एक्स अल्फाबेट ऑफ इंग्लिश डज नॉट रिप्रेझेंट एनी साऊंड टुडे. म्हणजे जे एक्स आहे, एक्ससाठी जसं झेरॉक्ससाठी आपण झ वापरतो, परंतु लिहिताना आपण एक्स लिहितो, बरोबर आहे. त्याला आपण एक्सेरॉक्स असं म्हणत नाही, तर आपण झेरॉक्स झ असं म्हणतो. तर एक्स अल्फाबेट्स of English does not represent any sound today, but each of these have a symbols allotted to it and there are no symbols outside the IPA. म्हणजे आणि प्रत्येक जे शब्द आहे, जसं एक्स आहे ना, एक्स आहे किंवा मग ग आहे, ज आहे, या सगळ्यांसाठी काय करण्यात आलेलं आहे, फॉर ऑल ऑफ देम द सिम्बॉल्स आर अलॉटेड. त्या सगळ्यांसाठी सिम्बॉल्स अलॉटेड केलेले आहे अँड दे आर नॉट आउटसाइड ऑफ IPA. And they all are recommended by IPA, International Phonetic Association. So we use phones, means we use sounds for the pronunciation. We use sounds to pronounce a word. म्हणजे आपण एखादी शब्द प्रनाउन्स जर करायचा असेल तर तो शब्द प्रनाउन्स करत असताना त्या पर्टिक्युलर साऊंडचा आपण वापर करत असतो. इवन when we have to pronounce this word, जर आपल्याला हा शब्द जर प्रनाउन्स करायचा असेल,
C. This is pronounced pronunciation. It has 5 syllable. Suppose you want to pronounce this word, you can pronounce this like pronunciation. It has 1, 2, 3, 4, 5. So, it was decided by IP, International Phonetic Alphabets, that suppose you want to pronounce this word, you can pronounce it pronunciation. How to pronounce this? Pronunciation. So, this is a sound to pronounce this word. We cannot pronounce it according to the alphabets PRO, pro, NUN, none, CIA, cation, but instead of pro, this is pronounced pro. So, it was decided by IP, International Phonetic Associations. Okay, that is here. This is for today's class. So, in the next class, we will discuss these vowel sounds, short and long vowels in English. Okay, that's it for today's class.